लाँग डिस्टन्स होतं आणि लाँग डिस्टन्समध्ये समजून घेणं एक फार मोठा टास्क असतो. फक्त चॅटिंग आणि फोन कॉल्स आपल्याला रिअल एक्सप्रेशन्स नाही सांगू शकत की तो काय फील करतो आहे किंवा ती काय फील करते. तर त्याच्यामुळे थोडंसं त्याने फार बाउंड ठेवलेलं आणि ते एक वाक्य मी जेव्हा आठवले सगळे गुड मोमेंट्स आमच्यामधले, तेव्हा मला कळालं की हां, दिस इज द पर्सन जो खरंच कधी गिवअप नाही करणार. मे बी लाईक कुठलीही मोमेंट असू दे आपल्या लाईफमधली. आणि तेव्हा माझं फिक्स झालं की मला याच्यासारखं प्रेम करायचं आहे. हा जेवढं माझ्यावरती प्रेम करतो किंवा जसं माझ्यावरती प्रेम करतो तसं मला त्याच्यासोबत राहायचं आहे. இன்று விண்ணிலாவில் அந்த ஈர நினைவில் கண்டு தவிப்பதேனோ மனம் கலங்கி புலம்புகிறேன். கூந்தல் நெளிவில் எழில் கோலச்சரிவில், கூந்தல் நெளிவில் எழில் கோலச்சரிவில் கருவம் அழிந்ததடி, கருவம் அழிந்ததடி. मला वाटलेलं म्हणजे मेचॉरिटी जेव्हा आली तेव्हा जी फर्स्ट फिलिंग होती ती या पर्सनसाठी होती. मला तेव्हा पण काही कळत नव्हतं. नील होता हा, त्याला एक्सप्रेशन्स नव्हते. म्हणजे नंतर मला जाणवायला लागलं, पण जेव्हा स्टार्टिंगला असं काय हे नव्हतं, मला वाटत नव्हतं असं काय वाटत म्हणजे कळतच नव्हतं थोडक्यात. फिलिंग्स काय असतात, लव्ह फिलिंग काय असतात, काय असं नव्हतं. चांगलं वाटायचं जस्ट असं. இதே அழுத்தம் அழுத்தம், இதே அணைப்பு அணைப்பு, வாழின் எல்லை வரை வேண்டும், வாழின் எல்லை வரை வேண்டும் வேண்டுமே. त्यानंतरचा माइलस्टोन असा होता की हिने खूप ग्रोथ मिळवली आणि मी कम्पॅरेटिव्हली तिथे कुठेच नव्हतो. तर मग तिथे तिने मला सपोर्ट केला. तो स्टेज पण आम्ही पार केला. तो आमचा 4th माइलस्टोन होता आणि आता 27th आहे तो आमचा 5th माइलस्टोन आहे. अजून खूप माइलस्टोन्स आहेत पुढे. रंग में तेरे जीवन रंग के 100 बार जीऊं मैं, अखियों से जो मोती बरसे हर बार पीऊं मैं हो गई तेरी सदा ओ पिया. तर ना आय प्रॉमिस यू की मी तुला कधीच काही कमी पडू देणार नाही. जसं मी तुला आधी म्हणायचं, म्हणजे आपण आधी म्हणायचं, आय विल नेवर गिव्ह अप ऑन यू अंटिल वी आर अंडर द सेम स्काय. तुझ्यावर कधीच गिव्ह अप करणार नाही. वेलकम टू पाटील फॅमिली. मी तुला तसं सांभाळेन जसं तुला मम्मी पप्पाने सांभाळायचं. बहती है जैसे पूरब से बहकी पवन, वैसे ही तुझ में मैं रंग गई मोरे सजन. बहती है जैसे